नमस्कार. नमस्कार श्रोते हो आणि वारकऱ्यांनो. ओंकार संस्कार केंद्रातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन आषाढी वारीचा आजचा 11वा दिवस. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. विठोबारायाला आणि ज्ञानेश्वर माऊलींना आणि सगळ्या संतांना नमस्कार करून आज आपण आपल्या वारीचा 11वा दिवस सुरू करतोय. आत्तापर्यंत आपण माझ्या पायवारीचे काही अनुभव ऐकले. संदेश भंडारेंनी जे वारी एक आनंद यात्रा हे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्यातले अगदी लाईव्ह फोटो पाहिले काही. त्यानंतर बरीच भजनं ऐकली आपण. आजपासनं वारीचं स्वरूप मी थोडंसं बदलतीये, कारण असे माझ्याकडे किती अनुभव आहेत सांगण्यासाठी. फक्त काय स्थळ बदलतंय, चालण्याचे अनुभव तेच, आजूबाजूच्या सभोवतालच्या वारकऱ्यांचे अनुभव तेच, थोड्याफार फरकानी इकडे तिकडे पण तेच अनुभव. आणि भजनं वेगळी, भजनांचे अर्थ मात्र मी सांगणारच आहे. पण आजपासनं ह्या वारीचं ऑनलाईन वारी असल्यामुळे थोडंसं स्वरूप बदलती आहे मी, थोडंसं काय पूर्ण स्वरूप बदलती आहे. तर ते इथे तुम्ही समजून घ्या की हे वारीतले अनुभव नाहीत, पण आपण वारीबरोबर आहोत. माझं आजचं विवेचन पूर्ण झालं ना की मग मी सांगेन की हे वारीशी कसं संबंधित आहे. आणि ह्यात अजून एक गोष्ट आहे की आपल्या ओंकार संस्कार केंद्राचे तुम्ही सगळे सदस्य आहात किंवा त्या व्यतिरिक्तही काही लोक ही ऑनलाईन वारी त्यांनी जॉईन केली असेल, ते बघत असतील, ऐकत असतील. तर सगळ्यांसाठी आता ओळीनी 4-5 दिवस मी जे काही सांगणार आहे ते सगळ्यांसाठी नवीन नाही आहे. जे माझ्या ओंकार वर्गाला आलेले आहेत आत्तापर्यंत ऑनलाईनमध्ये किंवा त्याच्या आधीसुद्धा, तर त्यांच्यासाठी ही रिव्हिजन आहे किंवा रिपिटेशन आहे. व्हॉट एव्हर यू मे कॉल इट. रिपिटिशन म्हटलं तरी हरकत नाही, पण माझ्या दृष्टीने ही रिव्हिजन आहे. आपण जो काही अभ्यास करतोय त्याची ही रिव्हिजन आहे. त्यामुळे त्यांना तो विषय नवीन नाही. पण ओंकार संस्कार केंद्राच्या आपल्या ग्रुपवर काय होतं आहे, मास्टर ग्रुपवर बऱ्याच जणांनी ओंकार वर्ग केलेला नाही आहे. त्यांना उत्सुकता आहे की नक्की काय ओंकार वर्गात शिकवतात एवढे 8-8, 9-9 दिवस. तर त्यातला एक भाग जो वारीशी, आणि वारीशी म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊलींशी जास्त संबंधित आहे, तो भाग मी आजपासनं सुरू करते आहे. तर ही फार पूर्वीची गोष्ट आहे. अच्छा, पूर्वीची गोष्ट सांगायच्या आधी त्याच्या मागची माझी एक भूमिका मी स्वच्छ करते. भजनं म्हणतोय आपण, गजर करतोय, सामुदायिक गजर, भजनं, आरत्या, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतंय, वैखरी आपली वैखरी वाणी फक्त काम करते. अर्थात आतून येतंय ते म्हणून बाहेर येते, पण प्रत्यक्ष काम आपल्याला वैखरीचं दिसतंय. आणि आज मी उलटा प्रवास सुरू करते. वैखरी वाणीतून मध्यमा वाणीपर्यंत, मध्यमा वाणीपासून पश्यंती वाणीपर्यंत, आणि पश्यंती वाणीपासून परावाणीपर्यंत, आणि एकदा परावाणीत ते मुरलं की परत परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, असा तुमचा तुम्ही प्रवास सुरू करायचा आहे. हा आपल्या वारीतला एक महत्त्वाचा भाग आहे. माझ्या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण आता मी पहिलं सांगते, माहिती आहे तुम्हाला, पण तरी एक रिव्हिजन म्हणून सांगते की वाणीचे 4 प्रकार. आपण जे बोलतोय ते 4 ठिकाणहून 4 वाणी आहेत आणि त्यांची वसतिस्थानं 4 वेगवेगळी ठिकाणं आहेत. जे म्हटलेलं आहे, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, म्हणजे शारदा सरस्वती माता
ही कशाचं मूळ आहे? 4 वाचांचं मूळ आहे, 4 वाणींचं मूळ आहे. त्या 4 वाणी कुठल्या ते आपण बघूया. खूप वेळ नाही घालवणार त्यात, पण बघायचं आहे जरूर थोडं ओळख म्हणून. वैखरी म्हणजे जी ओठांनी आणि जिभा, ओठ जीभ तोंड यांच्या हालचालीतून जी बाहेर पडतीये, जी माझ्याकडनं निघून तुमच्यापर्यंत येतीये, किंवा इतर कितीतरी व्यवहारातली उदाहरण आपण जे बोलतो ती वैखरी वाणी. त्या वैखरी वाणीच्या आत म्हणजे खाली थोडं डीप म्हणता येईल ज्याला, ती गळ्यामध्ये असते आपल्या, ती मध्यमा गळ्यामध्ये असते ती मध्यमा वाणी. आणि वैखरी वाणीपेक्षा मध्यमा वाणी ही थोडी सूक्ष्म आहे, थोडी. म्हणजे हा फरक कसा कळेल तुम्हाला माहिती आहे का? मध्यमेतून गाणं येतं, जास्त आतून येतं ना ते. आपण बघा एखाद्या सिनेमाला जातो आणि तेव्हा काय होतं, डायलॉग कमी लक्षात राहतात, गाणी जास्त चांगली लक्षात राहतात. आता सॉरी, मी जे हे बोलतीये हे कदाचित कमी लक्षात राहील. भजन असेल गायलेलं, आरती असेल गायलेली, ती जास्त चांगली लक्षात राहील. त्याचं कारण काय? ती अजून खोलातनं आली. वैखरीतनं गद्य येतं, मध्यमेतनं पद्य किंवा संगीत, गाणं हे नेहमी मध्यमेतून येतं. पश्यंती हृदयातनं येते. पश्यंतीचं स्थान आहे हृदय. म्हणजे जे आपण अगदी खोलवर हृदयातून बोलतो, मनापासून बोलतो. म्हणजे आई मुलाशी बोलताना किंवा नवरा बायको एकमेकांशी बोलताना अगदी तळमळून किंवा अतीव प्रेमाने, कुठल्याही नात्यात अतिशय प्रेमाने आणि आतून जे बोललं जातं ते हृदयापासनं. किंवा भक्त देवाची आळवणी करतो, आळवतो, तो पद्यातनं आळवतो, गद्यातनं आळवतो, गजर करतो, भजनं करतो, ते सगळं त्याच्या हृदयातनं येतं. आणि हृदयातनं येते ती वाणी पश्यंती. म्हणजे आपण पाहिलं ही वैखरी, ही मध्यमा, ही पश्यंती. आणि परावाणी आपल्या नाभीत असते. नाभी हे चैतन्याचं, ऊर्जेचं मूळ स्थान आहे. म्हणजे स्फुरण स्वरूप जी वाणी असते ती परावाणी, म्हणजे नाभीतून येते. म्हणजे चित्रकारांनी काढलेलं एखादं चित्र, कवीनी किंवा कवयित्रींनी लिहिलेली एखादी कविता, संतांनी लिहिलेले हे अभंग, किंवा अगदी आपल्याला सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपले गुरु जे बोलतात, साधू संत जे बोलतात. आता साधू संतांचं आपण प्रत्यक्ष बोलणं ऐकलं आहे की नाही, कुणी किती ऐकलं आहे, आय डोंट नो. मीही काही खूप ऐकलं आहे असं नाही, पण माझ्या गुरूंचं जे मी बोलणं ऐकलं आहे तर ते परावाणीतनं, गुहेतनं आल्यासारखा आवाज येतो. म्हणजे फक्त हृदयापासनं नाही, गुहेतून. आता शंकर महाराजांची काही वचनं, अक्कलकोट स्वामी महाराजांची काही वचनं, अर्थ पटकन कळत नाही त्यांचा, कारण अर्थामध्ये परिवर्तित व्हायला ती हृदयापर्यंत यावी लागते. पण त्यांच्या परावाणीतनं, म्हणजे स्फुरणस्वरूप अशी निर्माण झालेली ती वाणी आहे. तर त्या वाणीला म्हणायचं परावाणी. आणि परावाणी नाभीमध्ये असते. तर आपण तोंड ओळख करून घेतली आहे. फार ह्याच्या खोलात शिरायचं नाही आहे, उदाहरणं मी देणार नाही आहे, नाहीतर आजचा संपूर्ण दिवस वाणींमध्येच जाईल. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर रामदास स्वामी काय म्हणतात बघा, पुढे वैखरी राम आधी वदावा. त्याचा अर्थ काय हो? म्हणजे वरवरचं, तोंडातल्या तोंडात किंवा फक्त जीभ आणि दात आणि ओठ, तोंड ह्याचा उपयोग करून राम म्हणू नये. म्हणजे रामाचा जो जप तुम्ही करताय ना, तर त्यासाठी पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे निदान एक वाणी तरी तुम्ही खाली जा, खोलात शिरा आणि मध्यमेतून राम म्हणा, मग तो जास्त इफेक्टिव्ह होतो. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? शास्त्र आहे त्याच्या मागे. असंच कुठल्याही संतांनी असंच काहीच सांगितलेलं नाही आहे. वाणीची स्थानं काय महत्त्व आहे त्यांचं ते मी सांगते तुम्हाला. ज्या वाणीत बोललं जातं तर ऐकणाऱ्याच्या
त्या वाणीपर्यंत ते जाऊन पोचतं. म्हणजे मी जर फक्त वैखरीतून बोलत असेन, आतून बोलत नसेन, तर तुम्ही कानाने ऐकाल, तुमच्या वैखरीपर्यंत म्हणजे तोंडापर्यंतच पोचेल ते, त्याच्यापेक्षा कुठे खाली जाणार नाही. पण मी खरंच मध्यमेतून बोलत असेन, मी म्हणजे कोणीही XYZ, हां, मी एक उदाहरण देते, किंवा मी हृदयापासून बोलत असेन, मी परावाणीत माझं उदाहरण देत नाही कारण माझी ती पात्रताच नाही आहे, पण निदान हृदयापासून बोलत असेन ना मी, तर ती वाणी ऑटोमॅटिकली तुमच्या हृदयापर्यंत जाऊन पोचते. हे वाणीचं महत्त्वाचं आहे, वाणीच्या स्थानाचं महत्त्व आहे. हे ज्या वक्त्याच्या ज्या स्थानातून ती वाणी निघते, त्या श्रोत्याच्या त्या स्थानापर्यंत ती वाणी जाऊन पोचते. आणि जर माझ्या गळ्यातनं निघत असेल तर ती तुमच्या गळ्यापर्यंत पोचेल, माझ्या हृदयातनं निघत असेल तर ती तुमच्या हृदयापर्यंत जाऊन पोचेल. पण आज आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचा हात पकडून जायचंय आणि परावाणीपर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आज प्रयत्न केला, आज माऊलींचा हात पकडला म्हणजे आजच तुम्ही पोचणार आहात असं मुळीच नाही. त्याला प्रयत्न पाहिजेत. सायास, विनासायास काहीच मिळणार नाही, विनासायास काहीही मिळणार नाही. त्याला खूप प्रयत्न करायला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने म्हणजे माझा अनुभव किंवा माझ्याकडे जे शिकायला येतात त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगते की परावाणीपर्यंत कुठलीही गोष्ट पोचायला, म्हणजे आपण आपल्या परावाणीपर्यंत जाऊन पोचायला कमीत कमी 40 दिवस उपासना करावी लागते, सलग 40 दिवस, किंवा 1.25 वर्षामध्ये, 1.25 वर्षाचा एक स्पेसिफिक पिरियड आहे की ज्यामध्ये आपले भाव परावाणीतनं वर येतात. म्हणजे परावाणीपासून आपण बोलतो आणि त्याचा परिणाम खूप चांगला होतो. असो, आता मूळ मुद्द्यावर येऊया. मी पूर्वपीठिकेवर जास्त वेळ का देते की हे बोलताना मी हे का बोलतीये, हे का सांगतीये, हे तुम्हाला कळावं. अचानकपणे मी म्हणेन की परेपर्यंत हे गेलं तर तुम्ही म्हणाल परा काय असते बाबा, म्हणून मी सांगितलं परापश्यंती मध्यमा वैखरी. रामदास स्वामींचंही हे घेऊन सांगितलं, पुढे वैखरी रामाधी वदावा. हं, तर मनातल्या मनात आता आजपासून 5 दिवस तरी आपली वारी ज्ञानेश्वर माऊलींचा हात धरून पुढे इतर संतांनाही बरोबर घेत 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 आत प्रवास सुरू करणार आहोत. आपण स्वतःला जाणून घेणार आहोत, आपला आतला प्रवास सुरू आहे. तर ही वारी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, पूर्वी, फार पूर्वी एक गोष्ट घडली आहे, खरी घडली आहे. ती महानिर्वाण तंत्र, कुलार्णव तंत्र ह्या संस्कृत ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे आणि मराठीत म्हणाल तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. म्हणून मी आजच्या वारीत ती घेते आहे आणि त्यातनं आपला आतला प्रवास सुरू होणार आहे, अंतरंगातला. बहिरंगात तर आपण 10 दिवस काढलेच, त्याशिवाय आतला प्रवास सुरू होणार नाही. पण आतलाही महत्त्वाचा आहे. काहीतरी तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की येस, आपण खऱ्या अर्थाने माऊलींबरोबर चाललोत. तर ही गोष्ट काय घडली आहे मी ज्ञानेश्वरीतच वाचली, कारण कुलार्णव तंत्र आणि महानिर्वाण तंत्र वगैरे इतकं सगळं मला संस्कृत वाचायला येत नाही, खरं ते सांगते. तर ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे की एकदा क्षीरसमुद्रावर, क्षीरसागर ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, दुधाचा समुद्र आहे. दुधाचा समुद्र, तिथे शिवपार्वती विहार करतायत. शिवपार्वती, शिवशक्ती नौकेमधनं त्या क्षीरसमुद्रामधनं विहार करतायत. आणि तो विहार करता करता पार्वती माता शिवांना प्रश्न विचारते की हे शिवा, हे सदाशिवा, हे महादेवा, सदाशिव म्हणजे सदैव तो शिव आहे, महादेव म्हणजे मोठा देव, सगळ्यात मोठा देव, महादेव हा सगळ्यात मोठा देव आहे. हे सदाशिवा, हे महादेवा, आपण देवांचे देव आहात, आदिदेव आहात. आदी म्हणजे पहिले. शिवशक्तींच्या मिलनातून सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. म्हणून पार्वती त्यांना म्हणतीये की आपण आदिदेव आहात.
तर आदिदेव आपण आहात आणि आदिदेव आहात, देवांचे देव आहात, देवांचे गुरु आहात. म्हणजे सगळ्यात पहिले गुरु कोण? सदाशिव, महादेव. शिव हे ब्रह्मांडातले पहिले गुरु. म्हणजे जेवढे देव आहेत त्या सगळ्या देवांचे गुरु कोण? शिव. मग शिवानंतर दत्तगुरु, ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे 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 बरीच परंपरा सुरू झाली. आत्ता आपण त्यात शिरायचं नाही आहे. तर पार्वती माता काय म्हणतीये की हे सदाशिवा, हे महादेवा, आपण आदिगुरु आहात, आदिदेव आहात, आदिगुरु आहात, आपण सगळ्या देवांचे गुरु आहात. तर मला एक गोष्ट सांगा, असं कुठलं साधन आहे? साधन म्हणजे काय? अशी कुठली साधना आहे, असा कुठला मंत्र आहे की ज्याद्वारे हा पृथ्वी लोकावरचा, मर्त्य लोकातला म्हणजे पृथ्वी लोकावरचा मानव हळूहळू आपल्याकडे येऊ शकेल, आपल्या दिशेने आपल्याकडे येऊ शकेल? अशी कुठली तरी साधना असेल ना, असा कुठला तरी मंत्र असेल ना? तर त्यावेळेला भगवान सदाशिव सांगतायत की माते, पार्वती माते, हे खरं गुह्यात गुह्य आहे. गुह्य म्हणजे गुपित, कोणाला सांगितलेलं नाही मी आजवर, गुपित आहे. सारात सार, परात पर, म्हणजे ही परावाणी त्याच्याही पलीकडे, परात पर. परात म्हणजे हा संस्कृत शब्द आला, आपली परात नाही कणिक भिजवतो ती, परात पर म्हणजे परेपासूनही पलीकडे, परातीत म्हणजे सारात सार आहे, परात पर आहे, अतिशय गुह्य आहे. आता कळलं ना मी परावाणीबद्दल काय एक्सप्लेनेशन दिलं ते? परेच्याही पलीकडे आहे, सारातलं सार आहे, असा एक मंत्र आहे. तो मी तुला सांगतो. खरं मी आजपर्यंत हा कुणाला सांगितलेला नाही, पण तू जगाच्या कल्याणासाठी हा प्रश्न मला विचारलास आणि तुझी जी मानव जातीवर तुझं जे प्रेम आहे, माया आहे, त्या प्रेमापोटी तू हा प्रश्न विचारलास, म्हणून मी त्याचं उत्तर देतो. ते उत्तर ऐक. मानव म्हणजे मनुष्य प्राणी, यात स्त्री पुरुष, लहान मोठा, आबाल वृद्ध काही फरक नाही. माणूस म्हणून जो जन्माला आला, मग तो माणूस भारतात जन्माला आलेला असू दे, अमेरिकेत जन्माला आलेला असू दे, चायनामध्ये असू दे, जपानमध्ये असू दे, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जन्माला आलेला माणूस, तो आदिवासी असू दे, तो सुशिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, कसाही असू दे, पण तो मानव, मनुष्य प्राणी ह्या मंत्राचा जप जेव्हा करतो तेव्हा तो हळूहळू माझ्याकडे येत 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 माझ्यातच मिसळून जातो. मग तोच जीव शिवरूप होऊन जातो. मग त्या मंत्राची साधना करता करता जीव शिवरूप पावतो. असा मंत्र मी सांगतो, तो ऐक. तो मंत्र आहे सोहम. सोहम हा तो मंत्र आहे आणि सोहम ह्या मंत्राची साधना केल्यानंतर तो मनुष्य प्राणी हळूहळू माझ्यापर्यंत येतो आणि शिवमय होऊन जातो. जीव शिवमय होतो. आणि पुढे जाऊन शिव काय म्हणतायत ऐका, ते जास्त महत्त्वाचं आहे बरं का. पार्वतीने फक्त हे साधन विचारलं, साधना विचारली, ते पुढे जाऊन सांगतायत. वटवृक्षाचा एवढा मोठा विस्तार, मोठा होतो वृक्ष, पारंब्या येतात त्याच्या, तो वटवृक्ष जसा एका बीजामध्ये सामावलेला असतो तसा हा मनुष्य जन्माचा संपूर्ण जन्म, त्याचा प्रपंच असो, त्याचा परमार्थ असो, त्याचं काही असो, त्याचा तो संपूर्ण प्रपंच ज्या एका बीजामध्ये साठवलेला आहे ते बीज म्हणजे सोहम. सोहमचा विस्तार म्हणजे हा वटवृक्ष. आणि ते किती उदार आपल्याला माहिती आहे. शिव हा देव सगळ्यात उदार आहे,
काहीही कुणीही राक्षसांनी मागितलं तर ते त्यांनी देऊन टाकलेलं आहे. निस्तरता निस्तरता देवांच्या नाकी दम आलेला आहे. असं कित्येकदा घडलंय की शिवाची आराधना केली, त्यांनी मागितलेलं देऊन टाकलं. तसं शिवानी काय सांगितलंय की हे बीज मनुष्य प्राण्याच्या श्वासोच्छ्वासातच मी पेरलेलं आहे. म्हणजे असा एकही मनुष्य नाही की ज्याच्यामध्ये सोहम नाही. बघा किती महत्त्वाची गोष्ट शिव सांगतायत की प्रत्येक माणसाच्या श्वासामध्ये सोहम आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. ती जाणीव शिव करून देत आहेत फक्त पार्वतीला की हे गुपित आहे, पण मी हे तुला सांगतोय. आता पार्वती काही कुणाला सांगायला गेलेली नाहीये, पण त्याच वेळेला क्षीरसागरामध्ये माशाच्या पोटात नारायण होते मच्छिंद्रनाथाच्या रूपाने. लक्षात घ्या, त्याच क्षीरसमुद्रात नौकाविहार करणाऱ्या शिवपार्वतींच्या आजूबाजूला माशाच्या पोटात नारायणाचा अंश होता, जो पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला आले. त्यांनी ह्या दोघांचा संवाद ऐकलेला आहे. पहिला मनुष्य, पृथ्वी तलावरचा पहिला मनुष्य, पहिला मानव प्राणी की ज्यांनी हा शिवपार्वतीचा संवाद ऐकला. पहिला आणि कदाचित शेवटचा. कोण शिवपार्वतीचा संवाद ऐकायला गेलाय? माणूस. तर मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटात तो संवाद ऐकलेला आहे आणि तो संवाद मनात मन भरून ऐकून लक्षात ठेवून ते मच्छिंद्रनाथ प्रकट झालेले आहेत माशातनं. आणि पुढे भरपूर साधना करून, असंच नाही विनासायास नाही, कष्ट घेऊन साधना करून, त्याच्यावर वेळ देऊन, त्याच्यावर अभ्यास करून सोहमचा शब्दार्थ, भावार्थ आणि गूढार्थ मच्छिंद्रनाथांनी समजावून घेतलेला आहे. आणि त्या सोहमवर आधारित असा गुरुमंत्र मच्छिंद्रनाथांपासून नाथ संप्रदायात पुढे पुढे चालत आलेला आहे. आणि नाथ संप्रदायात हे बंधन आहे की तो मंत्र म्हणजे कुठला सोहम नाही, सोहमवर अधिष्ठित जो गुरुमंत्र आहे तर तो गुरुमंत्र गुरुनी शिष्याला द्यायचा, त्याचा उच्चार करायचा नाही. त्यामुळे मी फार नशीबवान, देवाची माझ्यावर काय कृपा आहे मला माहीत नाही की मला नाथ संप्रदायातले गुरु श्री निसर्गदत्त महाराज यांचा अनुग्रह मिळाला आणि तो मंत्रही पुढे मला मिळाला. पण तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्याच्यावरनं सांगण्यावरनं अभ्यास खूप झाला होता. सोहमचा अभ्यास म्हणजे सराव पण आणि अभ्यास पण. आणि मग तो नाथ संप्रदायाचा मंत्र मिळाल्यावर मला काय आनंद झाला तो मी नाही वर्णन करू शकत. आणि तो मंत्र मी कुणाला सांगूही शकत नाही. पण आत्ता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, खूप लोक साधनेमध्ये पुढे गेलेले आहेत. काही नवीन साधक आहेत, काही जुने साधक आहेत. काहींना असं सांगितलं गेलं आहे की सोहमबद्दल कुठेही काहीही बोलायचं नाही. पण मी निर्धास्तपणे बोलते आहे, कारण माझ्यावर हे कुणीही बंधन घातलेलं नाही. मी कुणाकडे शिकायला गेलेलीच नाही. एक निसर्गदत्त महाराजांकडनं नाथ संप्रदायाचा घेतला, बाकी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला त्याच्यावर मी वाचन केलं, अभ्यास केला. अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष सराव, प्रत्यक्ष मंत्राचं साधना. आणि मला असं जाणवलं की जो ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी सारस्वतामध्ये उघड करून ठेवलेला आहे, कुणीही वाचा, कुणीही करा, एवढे जर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली इतकी उदार आहे की ही साधना सर्वोच्च प्रतीची, उच्च कोटीची साधना, हा दिव्य मंत्र साक्षात शिवानी सांगितलेला कुठल्याही मानवानी करावा. स्त्री असो की पुरुष असो, लहान असो की मोठं असो, म्हातारं असो, अडाणी असो की सुशिक्षित असो, कुठल्याही देशात, कुठल्याही प्रांतात,
कुठेही जन्माला आलेला असो, त्या मानवाच्या मानव म्हणून जो जो जन्माला आला त्याच्या श्वासामध्ये सोहम आहे. आपल्याला काय करायचं आहे? फक्त ह्या सोहमशी अनुसंधान साधायचं आहे. अनुसंधान म्हणजे काय? जोडून घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. होतं काय? लहान मूल म्हणजे तान्हं जन्माला येणारं नवजात बालक, नवजात अर्भक ज्याला म्हणतात, जन्माला आलं की त्या बालकाला कळत नाही की आपण कोण आहोत, कुठे आलोत, कशासाठी जन्माला आलोत. आणि बालकालाच काय, ह्या वयात येईपर्यंतही आपल्याला कळत नाही की आपला जन्म कशासाठी आहे, आपण का आलोत, आपल्याला काय कार्य करायचं आहे. आणि मग ते लहान मूल सोहम विसरून जातं जो त्याच्या श्वासात आहे. कारण आईच्या पोटात त्याचा वेगळा श्वास नसतो, आईच्या श्वासावर त्याची वाढ झालेली असते गर्भात. आणि बाहेर आल्यावर तो कोहम कोहम म्हणजे मी कोण आहे, त्याला कळतच नाही की मी कोण आहे, मी का जन्माला आलो आहे, मला काय कार्य करायचं आहे. आणि ज्या वेळेला हा सोहम कळतो, ही खरी ज्ञानाची वेळ. की जेव्हा सोहमचं ज्ञान होतं की आपल्या श्वासामध्ये सोहम भरलेला आहे, तर तो सोहम कसा भरलेला आहे, काय, हे सगळं आपण उद्याच्या वारीमध्ये आपण त्याची चर्चा करूया. आजपुरती ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सोहमचा फक्त अर्थ सांगते मी, शब्दार्थ, बाकी काही नाही, शब्दार्थ सांगते आणि मग उद्याच्या ह्याच्यावर जाऊया. सोहम हा 2 संस्कृत शब्दांचा बनलेला शब्द आहे संधीप्रमाणे. सहा अहम, इथे फळा नाही आहे माझ्याकडे, नाही तर मी समजावून सांगितला असता तो कसा होतो. सहा म्हणजे ह नाही, 6 आकड्यासारखा 6 नाही, सच्या पुढे विसर्ग, सहा म्हणजे तो म्हणजे कोण? कोणीतरी XYZ नाही, तो म्हणजे परमेश्वर. सहा म्हणजे तो म्हणजे परमेश्वर. मग परमेश्वर तो कुठल्याही रूपात असो, काल मी सांगितली, मी आता परत त्यात जात नाही. परमेश्वर, ईश्वरी शक्ती, ईश तत्व जे परमतत्व आहे, मग कुठलं रूप त्याचं कुठलंही असू दे, तो. आणि अहम म्हणजे मी. अहमला लिंग नाही, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग असलं काही नाही. अहम म्हणजे मी, तो मी आहे. सोहमचा साधा सोपा शब्दार्थ, सोहम हा 2 संस्कृत शब्दांचा बनला आहे, सहा आणि अहम. सहा आणि अहम एकत्र आले की त्याचा अर्थ तो मी आहे. तो म्हणजे तो आणि मी वेगळा नाही, हा ह्या सोहम शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे तो दिव्य मंत्र आहे, कारण तो शिवाच्या तोंडून आलेला आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी आलेला आहे. आणि मानवाच्या श्वासोच्छ्वासात कसा बसलाय ते आपण उद्या बघणार आहोत. तर आज इथेच थांबूया. तो मीच आहे किंवा मी तोच आहे, हा साधा सोपा सरळ शब्दार्थ. ठीक आहे. आणि हा ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यात प्रथम आपल्या मराठी साहित्यामध्ये त्यांच्या ज्ञानेश्वरीत उघडा करून ठेवलेला आहे. म्हणजे ओपन, की हे घ्या, शिवानी दिलेलं ज्ञान मच्छिंद्रनाथांना मिळालं, मच्छिंद्रनाथांनी पुढे नेलं. मी उद्याच्या विषयावर आज जात नाही, पण ज्ञानेश्वर माऊलींनी हा उघड केल्यामुळे मी इथे हे तुम्हाला सांगायला धजावते की ह्यात गुपित काहीही नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांसाठी हा सांगितलेला आहे. तर आज खऱ्या अर्थाने आपण ज्ञानेश्वर माऊलींचं बोट पकडलेलं आहे की माऊली मला घेऊन बरोबर चला, मी तुमच्याबरोबर येतो, माझं बोट पकडा, त्यांचं बोट आपण पकडू, माझा हात धरा, मला सोडू नका. ह्या सोहमचा आपल्याला पुढचे 4-5 दिवस अभ्यास करायचा आहे. आणि आपण तर क्षुद्र संसारी प्रापंचिक माणसं आहोत, जो जमेल तसा परमार्थ करतोय. पण सगळे साधू संत
जे ज्ञानेश्वर माऊलींचं बोट पकडून या सोहमच्या मार्गावर चाललेले आहेत ते सगळं आपण पुढच्या 4-5 दिवसात बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.